आम्ही सारे खवय्ये. त्या रेसिपीचं नाव काय? भरलेल्या कांद्याचा भात. भरलेल्या कांद्याचा भात. ही सुद्धा तिकडचीच का? हो, बेळगावचा पदार्थ आहे. बेळगाव. ओके, मला साहित्य सांगता? हो, तांदूळ, तांदूळ, छोटे कांदे, त्याला उभी आणि आडवी चीर पडून घेतलेला आहे. ओके. मसाला, जिरं खोबरं आणि गोडा मसाला. ओके. हे खोबरं आहे, तूप आहे, हे सुकं खोबरं आहे, बरं, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर, जिरं, साखर आहे चवीला, हळद आणि मीठ, आणि हे काजू ऐच्छिक. हा, लागले तर घालायचे असलेले बरे. हो, अशा आहे. ओके, मला सांगा ह्याच्यात काय काय तुम्ही घातलं म्हणाल? जिरं खोबरं तेलावर परतून घेऊन मिक्सर मधनं काढलेलं आहे. जिरं आणि खोबरं तेलावर परतून मिक्सर मध्ये. ओके, बाकी ह्याच्यात काही नाही. ओके, ठीक आहे. आणि हा कांदा त्यांनी उभा आडवा चिरून घेतलेला आहे. ओके, ठीक आहे. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं आधी आपल्याला? आता आपण हे मसाले एकत्र करूया. मी आपले जिरा खोबऱ्याचा मसाला, सुकं खोबरं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या सासूबाईच्या सूनबाईच्या हातचा सगळ्यात उत्तम पदार्थ कुठला जो तुम्हाला आवडतो? या सूनबाईचा का? हो, या सूनबाईचा अप्रतिम होतो, म्हणजे त्याला काही पर्यायच नाही. ती ताक पोहे पण चांगले करते. ताक पोहे? हो. ओके. त्यात काय घालतात साधारणपणे? ऍक्च्युली ताकातच, आणि त्याला गोडा मसाला घालते ती थोडासा. म्हणजे झटपट सोपा असा पदार्थ येतो. आता आपण कोथिंबीर घातली, मीठ घालूया. हे सगळं कांद्यात भरण्यासाठी घेतलेलं आहे आपण. थोडीशी चवीला साखर, आणि बिघडलेली डिश कुठली सुनबाईंची? सुनबाईंची बिघडलेली एखादी तर असेल ना, म्हणजे प्रयत्न करतायत. हो, आज नव्हतं जमेल नाही याच्यातलं. पण शेवटी कसं आहे, प्रयत्नांती परमेश्वर असं असतं. हो. पुरणपोळी वगैरे नाही, त्या भानगडीतच पडत नाही ती. सोपे पदार्थ. उगाच भलत्या आत्मविश्वास आणि भलत्या आकांक्षा नाही. पुरणपोळी बनवीत वगैरे. आपली साधी पोळी जमते तेवढी खा, बस. असं आहे. हे काय आता? कांदे भरून घेते. ओके ओके ओके. पण ते जास्त तुटताही कामा नाहीत. हो ना, फार ते नाजूकपणे करायला लागतं. जरा तो हे केला की तुटतो. कामाला सुरुवात करायची म्हणजे आम्ही काम करतच होतो. आम्ही म्हणजे सासूबाई काम करत होत्या. कांदे भरून झालेले. आता काय करायचं मला सांगा? आता आपण तेल तापवत ठेवलेलं आहे. हो, आपण त्याची फोडणी करूया. ओके. जिरा घेऊया. जिराची फोडणी. आता काय करू? हिरवी मिरचीचे तुकडे घाला, तिखटपणासाठी थोडेच घाला. बस. हळद. आता हे कांदे आपण त्यात सोडणार का? ओके. आणि हे मसाल्याचं काय करायचं? हा मसाला तर तांदळाला लावूया. कारण ह्याला सुद्धा थोडस लागणार आहे. करेक्ट. आता हे असंच ठेवायचं? हो. आता ह्याच्यातच आपण तांदूळ परतून घेऊया. त्याच्यातच घ्यायचे? हो. अरे बाप, घालू सगळे? हो. आणि हे कधी लावायचं मग? ह्याला लावलं तरी चालेल, नाही तर ह्याच्या वर घातलं तरी चालेल. मग घालू ह्याच्यात? हो. बस. मोठा करू गॅस? हो. घालू सगळं? हो, सगळं घाला. आता ह्याच्यात सुद्धा आपल्याला थोडं मीठ घालायला लागेल भातासाठी. कांद्याला घातलं होतं. आणि थोडी साखर चिमूटभर. साखर हळूच घाला, नाही तर साखर भात होईल. आपल्याला साखर भात नकोय. चवीला चवीला साखर.
ओके हा. आता आपण ते गरम आता पाणी करायला आदानाचं ठेवलंय. पाणी ह्याच्यावर घाल. किती बघा अजून लागेल थोडं. अजून थोडं घाल. बस. आता हे आपण काजू घालूया शिजताना. आत्ताच घालायचं का? हो, आणि हे ऐच्छिक आहेत, पाहिजे तर घाला, नाही तर नका घालू. नुसतं असं बघत राहिलं तरी हरकत नाही. हो असं बघत राहा फक्त. हो. खायचं नाही बरं का, बघत राहायचं कसं आहे आकार, असा का असा का असा का. ओके. आता आपल्याला एक 10 मिनिटं झाकून ठेवायला लागेल. आणि हे तूप बीप सगळ्यात शेवटी का? तूप हा थोडा होत आला की घालायचं, म्हणजे भात मऊसर होतो. ओके, म्हणजे सगळ्यात शेवटी तूप घालायचं हा. आणि कोथिंबीर घालायची. कोथिंबीर आणि खोबऱ्याने सजवून बस बस सर्व करायचं. वंडरफुल. वेगळं सांगू का, झालं आता सगळ्यात शेवटी तूप घालायचं, म्हणजे भाऊ काय म्हणतो, भात असा मौसर होतो आणि मग त्यात कोथिंबीर घालायची आणि वरून खोबरं घालायचं. हे संपलं. ही रेसिपी संपली. लिहून घ्या साहित्य आणि कृती. भरल्या कांद्याचा भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले तांदूळ, छोटे कांदे, सुकं खोबरं, तेलावर भाजून वाटलेलं जिरं खोबऱ्याचं मिश्रण, तूप, ओलं खोबरं, सुकं खोबरं, मिरची, कोथिंबीर, जिरं, साखर, काजू, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाटलेलं जिरं खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर, मीठ आणि साखर एकत्र करून हा मसाला कांद्यांमध्ये भरून घ्यावा. तेलामध्ये जिरं, मिरचीचे तुकडे, हळद, मसाला भरलेले कांदे आणि उरलेला मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ, साखर, गरम पाणी आणि काजू घालून एक वाफ काढावी. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.